चला मित्रांनो, आज आपण बाजरीची भाकर कशी बनवायची ना ते शिकवणार आहे तुम्हाला. बघा, तर पीठ आधी चाळून घेतलं आहे या चाळणीनं, हे बघा, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आधी. ठीक आहे, आणि ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं असतं, असं व्यवस्थित मळून घ्यायचं असतं. तर मला येत नाही बरं का ते बनवता, मला बायको बनवते, तेच तुम्हाला शिकवतो आहे मी. असं व्यवस्थित जास्त पातळ नाही बनवायचं आहे, जाड जाडच असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि याने आपल्याला मस्त कुरकुरीत अशी बिस्किटसारखी बाजरीची भाकर बनणार आहे. तर जसं पाणी लागेल तसं घ्यायचं असतं वरून, ठीक आहे. म्हणजे कसं जरा व्यवस्थित असं मळून घेतल्यावरती भाकर चांगली आपल्याला थापता येते. बघा, हे हातावरती असं करायचं, छोटासा जेवढी भाकर बनवायची तेवढा गोळा करून घ्यायचा आणि बाकीचं पीठ साईडला ठेवून द्यायचं. थोडंसं खाली चिकटू नये म्हणून कोरडं मीठ घ्यायचं, कोरडं पीठ घ्यायचं परत. बघा, या हाताने असं राऊंड 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 करायचं. छोटं राऊंड केलं की खाली टाकून द्यायचं आणि मग त्याला असं साईडला हात लावून वरून असं थापायचं. तर हे जेवढं दिसतंय तेवढं इझी नाही आहे बरं का. मी पण ट्राय केलेलं आहे भरपूर वेळेस, पण ते नाही जमत आपल्याला. त्याला प्रॅक्टिस पाहिजे कंटिन्यू. जेवढी भाकर पाहिजे तेवढा त्याचा आकार करायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा. आणि आपण हा व्हिडिओ जो आहे ना, तर यूट्यूबवरती टाकणार आहेत, ते सगळ्यांनी पाहायचा. आपल्या चॅनलवरती व्हायरल अविनाश च्या नावाने चॅनलचं नाव आहे आपल्या यूट्यूबला. बघा, जेवढी पाहिजे तेवढी भाकर आपण बनवलेली आणि आता तव्यावरती टाकलेली, ठीक आहे. व्यवस्थित अशी त्याच्यावरती असं पाणी टाकायचं असतं. आता हे पाणी का टाकायचं हे शास्त्र मला माहीत नाही आहे. असं वरतून पाणी टाकायचं असतं, म्हणजे खालून व्यवस्थित ती अशी भाजायला पाहिजे, नाही का. असं पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला. थोड्या वेळ एका साईडनं त्याला भाजून द्यायची आहे आणि वाट पाहत बसायचं, ठीक आहे. कधी भाजते कधी भाजते कधी भाजते कधी भाजते. असं खालून चिटकून नाही द्यायला पाहिजे, त्याला चिटकायला नाही पाहिजे म्हणून त्याला अशी आपल्याला काढून पलटली बघा, एक साईडनं थोडीशी अशी भाजून द्यायची. आता पलटून टाकली, दुसऱ्या साईडला पण भाजायला पाहिजे. अशी बिडकीसारखी फुगायला पाहिजे भाकर, तर त्याला भाकर म्हणतो आपण. खतरनाक भाकर बनणार आहे मित्रांनो. बघा, फुलती आहे, आधीच फुलायला लागली आहे बघा. अशी बनते बाजरीची भाकर. अजून भरपूर आहे बरं का, एवढंच नाही आहे. आता ही भाजली ना थोडी थोडी दोन्ही साईडनं, तर याला ओपन फायर म्हणजे आगीवरती त्याला भाजलं जातं, ठीक आहे. आणि ही भाकर जोपर्यंत बनती आहे तोपर्यंत तिथं लगेच दुसऱ्या भाकरीची तयारी, म्हणजे पटापट भाकरी येतात. आणि हे सगळ्यांनाच नाही जमत बरं का, याची प्रॅक्टिस लागते. तर याची प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. बघा, परत तीच प्रोसेस आहे. जेवढी भाकर बनवायची तेवढा गोळा घ्यायचा आहे, कोरडं पीठ. बघा, ते राऊंड करायचं हातावरती आणि खाली टाकायची आणि थापून घ्यायची. थापणं म्हणते त्याला, थापणं. आपल्या मराठी भाषेत त्याला थापणं म्हणते. काय गावठी राहायचं मित्रांनो, काही विषय नाही. गावठी बोलायचं, गावठी राहायचं आणि गावठी खायचं, पोट भरून खायचं. आता बघा, ही जी भाकर आहे ना आपली इथं भाजते. आता आपण तिला उतरवणार आहेत खाली आणि ओपन फायरवरती भाजणार आहे. ती कशी भाजायची ते दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, परत एकदा पलटवली आपण. बघा, सेम तवा साईडला काढून ठेवून दिला. आता कसं गॅस आहे ना, त्याच्यामुळं घरी चुलीवरती असल्यावरती समोरती तो अंगारा काढून बाहेर काढून त्याच्यावरती भाजता येते, पण हे गॅसवरती नाही जमत, ते काढून ठेवावं लागतं. बघा, मस्त पाहिजे अशी ओपन फायरवरती. तोंडाला पाणी येते आता, एक नंबर अशी भाजायची भाकर, नाही का. भाकर पण एवढी आहे की एका भाकरीत माणूस गारच व्हायला पाहिजे डायरेक्ट. 35 भाकरी खाणारा नाही का, तो सुद्धा असा 13 दूने 26 ना,
आणि 15 दुणे 30, 16 दुणे 32 आणि 17 दुणे 34. हां, अर्ध्या भाकरी म्हणजे अर्ध्या नंबरमध्ये 17 भाकरी तर तो गार व्हायला पाहिजे. तेवढी एक भाकर आहे आपली. एक भाकर 2 बरोबर. बघा कशी खतरनाक आणि खुसखुशीत भाजली गेली भाकर आपली, व्यवस्थित एक नंबर. आणि अशी भाकर बनवायची मित्रांनो. चला भेटूया. लाईक करा, फॉलो करा व्हायरल अविनाश माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय बाय.